स्वरांचा दीपोत्सव अर्थात स्वरसम्राट तानसेन महानाट्याने श्री समर्थ विद्या सरस्वती करंडक नाट्य स्पर्धेचा शुभारंभ. भारतीय संस्कृतीची झलक असणाऱ्या शोभायात्रेने सगळ्यांचे लक्ष वेधले. मिरज येथील मिरज विद्या समितीमार्फत आयोजित श्री समर्थ विद्या सरस्वती करंडक नाट्य स्पर्धेचा शुभारंभ विद्या मंदिर प्रशालेच्या स्वरांचा दीपोत्सव अर्थात स्वरसम्राट तानसेन या महानाट्याच्या सादरीकरणाने झाला. या नाट्यस्पर्धेचे उद्घाटन श्रीमंत श्री आदित्यराजे पटवर्धन यांच्या हस्ते आणि सुप्रसिद्ध अभिनेते माननीय श्री ओम राणे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. मिरज विद्या समितीचे अध्यक्ष शैलेश दत्ता देशपांडे, मिरज विद्या समितीचे संचालक कल्लाप्पण्णा लठ्ठे, सहकार्यवाह नंदकुमार सुतार, बबनराव कुलकर्णी, हनुमंत बुवा, ग्रामोपाध्याय, प्राथमिक विभाग पर्यवेक्षिका माननीय समेधाताई देशपांडे उपस्थित होते. विद्या मंदिर प्रशालेचे माजी विद्यार्थी सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर मुजावर यांनी शाळेच्या ग्रंथालय इमारतीचे नूतनीकरणासाठी केलेल्या मदतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. संगीतरत्न तानसेन यांच्या जीवनावरील आधारित नाटिकेत मेघमल्हार, दीप या रागांवर आधारित गीते, प्रत्यक्ष कृत्रिम पर्जन्य लावण्यात आलेले दिवे तसेच सर्व दुर्मिळ तंतुवाद्ये, आकर्षक रंगमंच यामुळे रंगत आणली. दरम्यान या नाट्यस्पर्धेच्या प्रारंभी शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये विद्या मंदिर प्रशाला, मिरज भारतभूषण विद्यालय, बालशिक्षण मंदिर, वसंतदादा पाटील विद्यालय, नवीन मराठी मुलांची शाळा या शाळांनी सहभाग घेतला. 12 बलुतेदार, थोर विचारवंत, लेखक इत्यादींचा समावेश आणि आपली ग्रामीण जीवनशैली दर्शवणारा चित्ररथ होता. ज्ञानम प्रकाशम मौक्तिकम या स्मरणिकेचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रशालेचे मुख्याध्यापक राजीव कुलकर्णी, उपमुख्याध्यापक सर्जेराव महाजन, पर्यवेक्षक अमृतकुमार शितोळे, पर्यवेक्षिका सौ संगीता कानडे या सर्व विद्यार्थिनी, शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज.